नमस्कार मित्रांनो, तुमचे जर या 4 बँकेमध्ये जर खाते असेल तर तुम्हाला आता खातेदारांना 6000 रुपये दंड बसणार आहे, अशा आरबीआयने 5 सूचना दिलेल्या आहेत। मग त्यामध्ये एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि तुम्हाला पीएनबी या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे, लक्ष देऊन बघा। जर तुमचे सरकारी किंवा खाजगी बँकामध्ये बचत खाते असेल तर तुम्ही त्यात किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे। बँक खात्यावर अवलंबून असते की प्रत्येक बँक त्यांच्या नियमानुसार ही मर्यादा निश्चित करते, जे खाते प्रकार आणि प्रदेशावर त्यांच्या अवलंबून असते। ही मर्यादा शहरी भागात वेगळी असू शकते किंवा जास्त असू शकते, तर ग्रामीण भागामध्ये तुम्हाला कमी असू शकते। मित्रांनो, लक्षात ठेवा, आता जर तुमचे या 4 बँकेमध्ये खाते असेल म्हणजे एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि तुमची पीएनबी यामध्ये जर तुमचे जर खाते असेल तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। यामध्ये किमान शिल्लक तुम्हाला थोडीशी ठेवावी लागणार आहे। ती किमान शिल्लक किती असणार आहे याबद्दल आरबीआयने काय सूचना दिलेत बघा लक्ष देऊन। खातेदाराने आपल्या खात्यात विहित मर्यादेपेक्षा कमी शिल्लक ठेवल्यास बँक खाता 6000 रुपये दंड आकारते। जर तुमचे बचत खाते असेल तर तुम्हाला खात्यामध्ये किमान शिल्लक किती ठेवावे लागेल म्हणजेच किमान शिल्लक नियम समजून घेणे फार महत्त्वाचे आहे। बघा मित्रांनो, तुमचे जर या 4 बँकांमध्ये जर खाते असेल तर तुम्हाला या बँकामध्ये किमान किती शिल्लक ठेवावे लागेल याबद्दल सविस्तरपणे माहिती सांगतो बघा, अन्यथा तुम्हाला आता 6000 रुपये दंड बसणार आहे। त्यामुळे तुम्हाला आता किती पैसे तुमच्या बँकेमध्ये ठेवायला लागणार आहे लक्ष देऊन बघा। जर तुमचे बँकेत बचत खाते असेल तर तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे की बचत खाते चालू ठेवण्यासाठी किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे। त्याला सामान्य सरासरी मासिक शिल्लक म्हणजेच एएमबी म्हणतात। तुमच्या खात्यातील शिल्लक या विहित मर्यादेपेक्षा कमी असल्यास बँक दंड आकारते। ही मर्यादा प्रत्येक बँक आणि प्रदेशानुसार बदलते। म्हणजे तुमची एचडीएफसी असेल, आयसीआयसीआय प्रायव्हेट बँक असतील तर यांचा दंड जास्त आहे आणि तुमची जर एसबीआय असेल, पीएनबी यांचा दंड तुम्हाला कमी आहे। परंतु या 4ही बँकेमध्ये जर तुम्ही किमान शिल्लक एक ठराविक शिल्लक आहे ती जर शिल्लक तुम्ही नाही ठेवली तर तुम्हाला बँक दंड आकारू शकते। तुम्हाला 6000 रुपयेपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे। त्यामुळे तुमचे जर या 4 बँकेत जर खाते असेल तर लक्ष देऊन बघा कोणाला तुम्हाला किती शिल्लक आता बँकेमध्ये ठेवावे लागणार आहे बघा लक्ष देऊन। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तथापि काही बँकांमध्ये किमान शिल्लक मर्यादा शहरी भागासाठी जास्त असते तर ग्रामीण भागात ती कमी असते। अनेक सरकारी खाजगी बँका वेगवेगळ्या किमान शिल्लक धोरणांचा अवलंब करतात। दंड टाळण्यासाठी खातेदारांनी त्यांच्या खात्यातील विहित किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे। या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला देशातील 4 प्रमुख बँका एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि पीएनबी च्या किमान शिल्लक मर्यादेबद्दल माहिती देऊ, जेणेकरून तुम्हाला कोणताही दंड भरावा लागणार नाही। मित्रांनो, तुम्हाला जर आता या बँकेमध्ये जर एक ठराविक रकमेपेक्षा जर तुम्ही कमी रक्कम जर ठेवली तर तुम्हाला आता दंड लागू शकतो। बघा तो तुम्हाला आता किती शिल्लक ठेवावी लागणार आहे सविस्तरपणे तुम्हाला आकडे सांगतो बघा। बँकांनी बचत खात्यामध्ये किमान शिल्लक मर्यादा निश्चित करण्याचे मुख्य कारण म्हणजे बँकिंग ऑपरेशन्सचा खर्च भागवणे। बँका एटीएम, डेबिट कार्ड, चेकबुक, ऑनलाईन बँकिंग आणि जास्त स्तरावरील सुविधा यासारख्या विविध सेवांवरील खर्च करतात। खातेदारांनी किमान शिल्लक न ठेवल्यास बघा, तुम्ही जर किमान शिल्लक न ठेवल्यास तुम्हाला आता 6000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो, या सेवांचा बँकेच्या सेवांचा खर्च भागवण्याला बँकेला अडचण येऊ शकते। त्यामुळे बँक तुम्हाला ही दंड लावते। ही किमान शिल्लक बँकेला ऑपरेटिंग खर्च कमी करण्यास आणि ग्राहकांना चांगल्या सुविधा प्रदान करण्यास मदत करते। त्यामुळे बचत खात्यातून किमान शिल्लक बँकेत येण्यासाठी हा नियम बँकांनी आता लागू केला आहे। त्यामुळे या 4 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर लक्ष देऊन बघा कोणत्या बँकेतून तुम्हाला किती शिल्लक आता ठेवावे लागणार आहे। नवीन नियमानुसार तुम्हाला किती शिल्लक ठेवावे लागणार आहे बघा। त्यामधील पहिली जी बँक आहे ती बँक म्हणजे आता एचडीएफसी बँक। एचडीएफसी बँकेची किमान शिल्लक मर्यादा किती आहे बघा। एचडीएफसी बँक ही खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे। तिच्या बचत खाते ग्राहकांसाठी किमान शिल्लक म्हणजे एचडीएफसी बँक किमान शिल्लक मर्यादा राखण्याची आवश्यकता लागू करते। शहरी भागातील खातेदारांना त्यांच्या खात्यात सरासरी 10000 रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे। बघा, तुमची शहरी भागामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला 10000 रुपये ठेवावे लागणार। जर 10000 रुपये जर तुम्ही आत ठेवला तर तुम्हाला 6000 रुपयेपर्यंत दंड बसणार आहे। निम शहरी भागांसाठी ही मर्यादा 5000 रुपये असते।
तर ग्रामीण भागातील खातेधारकांना 2500 रुपये किमान असते। निम शहरी म्हणजे तालुक्या ठिकाणी आणि तुम्हाला जर शहरीच्या ठिकाणी म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी आणि ग्रामीण भाग म्हणजे गावाच्या ठिकाणी या खातेधारकांना आता 2500 रुपये किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे। खातेदारांनी ही किमान शिल्लक ठेवली नाही तर बँकेकडून तुम्हाला 6000 रुपयेपर्यंत दंड आकारला जातो। मित्रांनो, HDFC बँकेमधील तुम्हाला समजलं असेल की तुम्ही जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार, गावानुसार कोणत्या तुमच्या बँकेमध्ये जर खातं असेल तर तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला किती शिल्लक रक्कम ठेवायची आहे। त्यानंतर पंजाब नॅशनल बँक किमान शिल्लक मर्यादा किती आहे बघा। पंजाब नॅशनल बँक त्याला PNB म्हणतात। याच्या ग्राहकांनी त्यांच्या बचत खात्यात किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे बघा, जे त्यांच्या प्रदेशानुसार बदलते। मेट्रो आणि शहरी भागात खाते असलेल्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यात सरासरी किमान शिल्लक पंजाब नॅशनल बँक किमान शिल्लक मर्यादा 2000 रुपये राखणे आवश्यक आहे बघा। तुम्हाला 2000 रुपये त्या ठिकाणी ठेवावे लागणार आहे। नाव ठेवले तर तुम्हाला 6000 रुपयेपर्यंत दंड लागू शकतो। ही मर्यादा निम शहरी भागासाठी 1000 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 500 रुपये ठेवण्यात आली आहे। बँकिंग सेवांची योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करणे हा यामागचा नियमाचा उद्देश आहे। खात्यातील शिल्लक विविध मर्यादेपेक्षा कमी असल्यास बँक दंड आकारू शकते। त्यामुळे जर तुम्ही शहरामध्ये असाल तर तुम्हाला 2000 रुपये, निम शहरी भागात असाल 1000 रुपये, ग्रामीण भागात असाल तर 500 रुपये त्या बँकेमध्ये तुम्हाला ठेवणे गरजेचे आहे, बंधनकारक आहे, अन्यथा तुम्हाला दंड आकारू शकतात। त्यानंतर मित्रांनो, ICICI बँक किमान शिल्लक मर्यादा किती आहे बघा। ICICI बँक या बँकेने ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यात किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे, जे त्यांच्या क्षेत्रानुसार बदलते। मेट्रो आणि शहरी भागातील खातेधारकांना सरासरी किमान शिल्लक 10000 रुपये ठेवणे आवश्यक आहे। निम शहरी भागातील ग्राहकांना ही मर्यादा 5000 रुपये ठेवणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, आता ग्रामीण भागात जर तुम्ही असाल तर बघा, ग्रामीण भागातील खातेधारकांना त्यांच्या खात्यात सरासरी किमान शिल्लक 2000 रुपये ठेवणे आवश्यक आहे। ICICI बँक किमान शिल्लक मर्यादा त्या ठिकाणी तुम्हाला ठेवावी लागणार आहे। किमान शिल्लक कमी असल्यास बँक दंड आकारू शकते। ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी आणि बँकिंग प्रक्रिया सुरळीत राखण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे तुम्ही जर ग्रामीण भागात असाल तर तुम्हाला 2000 रुपये, तुम्ही जर शहरी भागात असाल तर तुम्हाला 10000 रुपये आणि त्यानंतर तुम्ही निम शहरी भागामध्ये असाल तर 5000 रुपये तुम्हाला बँकेमध्ये या ठेवावेच लागणार आहे। जर तुम्ही नाही ठेवले तर तुम्हाला बँक दंड आकारू शकते। त्यामुळे आता तुम्हाला मित्रांनो सांगतो, स्टेट बँक ऑफ इंडिया किमान शिल्लक मर्यादा। मित्रांनो, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्ही लक्ष देऊन बघा। इंडिया या बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे आणि मार्च 2020 मध्ये बचत खात्यातील किमान शिल्लक राखण्याची अट रद्द केली आहे बघा। 2020 पासून तुम्हाला बचत खात्यात एवढेच पैसे ठेवा, तेवढेच पैसे ठेवा, ही अशी अट SBI बँकेने रद्द केली आहे। यापूर्वी शहरी भागातील ग्राहकांना 3000 रुपये बघा, तुम्हाला 2020च्या आधी काय होत होतं, शहरी भागातील लोकांना 3000 रुपये ठेवण्याची मर्यादा होती। निम शहरी भागातील लोकांना 2000 रुपये आणि ग्रामीण भागातील लोकांना 1000 रुपये। परंतु काय केले, SBI बँक किमान शिल्लक मर्यादा, ही किमान शिल्लक मर्यादा आवश्यक होते, परंतु ग्राहकांना बँकिंग सेवेचा अधिक सोयीस्कर अनुभव देण्यासाठी आणि त्यांना दंडाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी हा बदल तुम्हाला SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने केला आहे। आता SBI ग्राहकांना बचत खात्याचा लाभ कोणत्याही किमान शिल्लक गरजेशिवाय म्हणजे तुम्हाला घेता येतो। तुम्हाला किती 1 रुपया जरी नसला तर त्या ठिकाणी तुम्हाला खातं ओपन करता येतं। त्यामुळे देशातील सर्वात मोठी सहकारी बँकेने सर्व ग्राहकांना एक मोठा दिलासा दिला आहे। मित्रांनो, तुम्हाला किमान शिल्लक बद्दल तुम्हाला सर्व माहिती समजली असेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनाच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।